मध्ये, पण आमची परिस्थिती गरिबीची आहे, त्यामुळे आम्ही कसं घर दाखवणार, काय करणार? माझ्या घरात लहान लेकर आहे, किराया 3 महिने झाले किराया दिला नाही, माझी परिस्थिती गरिबीची आहे आणि हे इथं इतकं घाण काम आम्ही करतो तरी बी आमच्या कामाचं यांना काही भेटत नाही फायदा. आमच्यावरच आमचेच पैसे खातात. 18,000 पासून आता 12,000 रुपये पगार देऊ लागले. ही कोणती इन्साफ झालं सांगा? ते म्हणते जर ती मशीन ऑटोमॅटिक चालली तर आम्ही 5,000च पगार घेऊ, पण ती चालतच नाही. ती बाथरूम घासत नाही, भिंती घासत नाही, फक्त ती काय चालवती ओपीटीचा हॉल खालचा. ती का पेशंट काय पेशंट काही लोटून नेत नाही, काही नाही काहीच बंद. आमच्या काही मावच्या अशा आहे त्यांना रोजचा 90 रुपये लागते, 90 ते 100 रुपये लागतात. त्या हर्सूल, सावंगी, टी पॉइंट इथून येतात. काही बरेचसे ठीक आहे पायी येऊ लागले तर त्याच्या टायमिंगचं बंधन. सकाळी 7ला जेवण 6ला, अरे पगार असली तर टायमावर येऊ ना, गाड्यावाले घेऊन ये. तर काय गाड्यावाले सगळे घरचेच आहे, त्याच्यात पेट्रोल पी तर लागणारच ना. सगळ्या गोष्टी काय म्हणून नाही लागणार सर? आता आम्ही सुकरे सरांकडे गेलो, सुकरे सरांनी आम्ही सांगितलं आमचं तुमचा काही संबंध नाही, फक्त सुकरे सर आलं का हे पुसा ते पुसा ते पुसा ते पुसा, कारण की सर येणार आहे. फक्त एवढंच मान्य आहे का तुमचं सर? इनकी जो इशू है यहाँ पर जो पगार उनको जो दी जा रही है वो टुटपुंजी यानी इंस्टॉलमेंट टाइप में दी जा रही है, सीधे पगार उनको पूरी नहीं मिल रही है, जिसके कारण उनके परिवार को चलाने के लिए यहाँ पर उनको जो परेशानियों का सामना करना पड़ रहा है। और इन तमाम जो साथ ही साथ इनको जो कॉन्ट्रैक्टर है इनको जो बदलने की जो यहाँ पर मांग की जा रही है। और ये मेरे साथ आप देख सकते हैं पीछे मेरे जितने भी दृश्य आप देख रहे हैं वो तमाम वो कर्मचारी अभी यहाँ पे उपोषण के लिए यहाँ पर बैठे हैं। उनका था जो प्रशासकीय अधिकारी है इनसे भी उन्होंने संपर्क साधा है, लेकिन प्रशासकीय अधिकारियों से जो उनको जो आश्वासन मिलना चाहिए वो ठोस आश्वासन उनको यहाँ पर नहीं मिल रहा है। इसके कारण चलते जो है उन्होंने तमाम अधिकारियों से संपर्क साधा, उनको निवेदन दिया, लेकिन जब तक उनकी मांगे पूरी नहीं होगी तब तक के वो अपना ये निदर्शन यहाँ पर चालू रखने वाले हैं। मैं हूँ शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज, छत्रपति संभाजीनगर, औरंगाबाद। पगार आमच्या हक्काचा, पगार आमच्या हक्काचा, पगार आमच्या हक्काचा, देत कसं नाही, देतल्याशिवाय राहणार नाही, देत कसं नाही, देत कसं नाही. ते म्हणते मनुष्यबळावर काम नाही, ती मशीन आणली, ती 25 कोटीची 20 कोटीची, ते काय मला माहिती. आमचा गरीबाचा पैसा का खाणं लावला? 18,500 पगार होता आमचा, 13,200 वर पगार आणला, 14,045 अकक्ष कक्ष असं करून ठेवलं. आवड निवड काम तर आम्हाला तेच करावं लागलं. बाथरूम घासणं, संडास घासणं, भिंती घासणं काम तर आमचं तेच आहे. हाऊस पिकिंगचे काम आमचे तेच आहे. पण ती कामाला ती मशीन आणली, ती मशीन तो आपोआप चालत नाही, तिला तर मनुष्याच बळ लागू लागलं. ती आज 4 रोजांनी बंद पडली. बंद पडल्याच्या नंतर त्या मशीनीनच माणसानेच माती झटकून काढली त्याच्यात आणि माणसानेच चालवली. मग कसं करायचं आता? चालवण कोण? त्याला माणूसच चालवतोय ना. मग ते म्हणते जर ती मशीन ऑटोमॅटिक चालली तर आम्ही 5,000च पगार घेऊ, पण ती चालतच नाही. ती बाथरूम घासत नाही, भिंती घासत नाही, फक्त ती काय चालवती ओपीटीचा हॉल खालचा. ती का पेशंट काय पेशंट काही लोटून नेत नाही, काही नाही काहीच आम्हाला पुसावं लागतं. मावशांना सुद्धा तेच करावं लागतं. सिस्टर फक्त इंजेक्शन टोचती आणि फेकती, तिचं इंजेक्शनचं आम्हाला इडल सुद्धा वेगळी काढावं लागते. का बरं? ती जर ते पेशंट पॉझिटिव्ह असलं तर आमच्या घरांचं कसं? आम्ही एक जण आम्ही राबतो म्हणून आमचं पूर्ण सहकुटुंब खातं. आम्ही जर आम्हालाच काही झालं तर आमची जिम्मेदारी कोण घेणार? हे कोणाला सांगायचं? आम्ही शासन म्हणतं ते तिकडून एवढं पत्र लिहून आलं आणि आमचं पत्र कोण घेईन मग गरीबाचं? आम्हाला तेच मान्य करायचं, आमचं पत्र कोण घेईन? आम्हाला परमनंट कारण नाही, काहीच करा नाही. जो आहे तो बी लुटून खाऊ लागले. म्हणजे आमचं ज्याच्यात आहे त्याच्यात आम्ही ज्याच्यात आहे त्याच्यात ऊस आहे, पण आम्हाला ते पण मान्यता देणार नाही तुम्ही. कसं कळलं नाही? गायकवाड सरांना पण तेच बोललो आम्ही. गायकवाड सर म्हणते तिकडलं पत्र येऊ द्या. आता ते पत्र येता 2 महिने झाले, पगार बंद, सगळंच बंद. आमच्या काही मावच्या अशा आहे त्यांना रोजचा 90 रुपये लागते, 90 ते 100 रुपये लागतात. त्या हर्सूल, सावंगी, टी पॉइंट इथून येतात. काही बरेचसे ठीक आहे पायी येऊ लागले तर त्याच्या टायमिंगचं बंधन. सकाळी 7ला जेवण 6ला, अरे पगार असली तर टायमावर येऊ ना, गाड्यावाले घेऊन ये. तर काय गाड्यावाले सगळे घरचेच आहे, त्याच्यात पेट्रोल पी तर लागणारच ना. सगळ्या गोष्टी काय म्हणून नाही लागणार सर? आता आम्ही सुकरे सरांकडे गेलो, सुकरे सरांनी आम्ही सांगितलं आमचं तुमचा काही संबंध नाही, फक्त सुकरे सर आलं का हे पुसा
ते पुसा कारण की सर येणार आहे. फक्त एवढंच मान्य आहे का तुमचं? सर येणार आहे म्हणून सगळं पुसपास करा. कारण की काय सर येऊ लागले. सरांना हे नाही कळत आहे का आम्हाला खायला काय लागतंय आणि आम्हाला पेमेंट कोण करणार आहे. त्यांच्याकडे हा विषय घेऊन गेले ते काय तुमचा आणि आमचा संबंध नाही आहे. ते कंपनी ते तुम्ही जाणे असं कसं? आता हे कोणाला सांगायचं आम्ही? कंपनीवाला आणि तुम्ही जाणे हे कोणाला सांगा? सुप्रे सरांना आम्ही ते सुद्धा घेऊन गेलो. सुप्रे सरांना आमचा गोरगरिबांचं हे सुद्धा मान्य नाही केलं. अरे ज्यावेळेस आम्ही एक राबतो म्हणून आमचे 10 जण खातात. मॅडम काय सांगणार? आज कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी आपण निदर्शनं करत आहे, आपल्या हक्काची मागणी करत आहे. काय मुद्दे आहे, काय मागणी आहे? आमचे पेमेंट पहिले आम्हाला 18,200 पेमेंट होता. आता त्याच्यावरून त्यांनी आम्हाला 12,000 पेमेंटवर आणलेला आहे. आणि आम्ही 12 वर्षापासून कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहोत. आणि आम्हाला कोरोनाच्या काळात पण आम्ही कामं केलेले बदललेला नाही. यांनी पहिले 18,000 पेमेंट दिला आम्हाला आणि यांनीच बदलून घेतलं आता. आणि यांनी पेमेंट कमी केला. आता वाढती महागाई आहे सर, पेमेंट वाढत असतो, पेमेंट कमी होत नसतो. किती महिन्यापासून आपल्याला पगार मिळाला? 3 महिने झाले सर, पेमेंट नाही. दिवाळी गेल्या सर, संक्रांत गेली आणि आता आम्हाला येण्या जाण्याला सुद्धा भाडं नाही. काही काहींचे घरात किराया नाही सर, त्यांना किराया द्यायला सुद्धा पैसे नाही. प्रशासनाकडे काय मागणी आहे? प्रशासनाकडे हीच मागणी आहे की त्यांनी आमचा जो पेमेंट पहिले होता तो पेमेंट देण्यात यावा आम्हाला. आपलं नाव? नीता साहेब. काय सांगणार ताई, आपण काय मुद्दे घेऊन बसलेला आहे निदर्शनासाठी? काय मागणी आहे? आमच्या मागण्या असं आहे की यांनी आल्यापासून 18,000 पगार दिली. त्याच्यानंतर त्यांनी आता 6 महिनेपर्यंत 18,000 पगार दिली आणि आता 12,000 रुपये पगार देणार असं ते म्हणते. पण आमची परिस्थिती गरिबीची आहे, त्यामुळं आम्ही कसं घर दाखवणार, काय करणार? माझ्या घरात लहान लेकर आहे, किराया 3 महिने झाले किराया दिला नाही. माझी परिस्थिती गरिबीची आहे आणि हे इथं इतकं घाण काम आम्ही करतो तरी बी आमच्या कामाचं यांना काही भेटत नाही फायदा. आमच्यावरच आमचेच पैसे खातात. 18,000 पासून आता 12,000 रुपये पगार देऊ लागले. ही कोणती इन्साफ झालं सांगा? हे नाइन्साफी झालेली आहे. म्हणजे गरीबावर अत्याचार हा चालतच राहणार का? हा मरेपर्यंत चालणार का आमच्या सोबत अत्याचार? हे कुठपर्यंत चालवायचं? आम्हाला इतके दिवस होते, आम्हाला परमनंटची पण आशा नाहीये. पण आमचा जो पगार आहे तो तर द्या आम्हाला. तो पण पगार द्यायला तयार नाही. 3-3, 4-4 महिने पगारी करत नाही. आम्ही घरात काय दगड माती खायची का? कसं जगणार आम्ही गरीब? काय करायचं आता पहा. काय मागण्या घेऊन बसलेले आज निदर्शनात? सर, आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून इथं सतत रुग्णसेवा देतो. कोविडच्या काळामध्ये सुद्धा दिल्यात. आम्हाला 10 वर्षापूर्वी आम्हाला 3,000 रुपये पगार होता. तरी पण आम्ही आशेपोटी किंवा रुग्णाच्या सेवेसाठी आतापर्यंत आम्ही सतत सेवा देत आलो आणि लढाई करत करत आतापर्यंत आलो. तर आम्हाला आता सध्या मागच्या वर्षी 2024 मध्ये आम्हाला यांनी 18,000 या 27,000 असा 2 गटामध्ये पगार दिलता. तर त्याच्यानंतर 2025 मध्ये स्मार्ट सर्व्हिस कंपनी नावाची एक कंपनी आली आणि त्यांनी आम्हाला कुठलंही विश्वासात न घेता, या प्रशासनानं पण कुठलाही विश्वासात न घेता आमचा डायरेक्ट 6 ते 7 हजारांना पगार कमी केलेला आहे. त्याच्यासाठी आज हे सर्व कंत्राटी कर्मचारी कर्करोग रुग्णालयातले याचा निषेध करून संपावर उतरलेले आहोत. जर समजा याच्यात आम्हाला न्याय नाही भेटला, आम्ही बरेच दिवसापासून 1 महिन्यापासून काळ्या फित्या लावून यांचा निषेध करतो आणि यांना सांगतो की रुग्णसेवेत कुठलीही अडचण येऊ नये, अडथळा येऊ नये आणि आम्हाला रुग्णसेवेसाठी कुठली अडचण आणायची नाही. तरी पण हा कॉन्ट्रॅक्टदार अरेराई करून हे रुग्णाच्या जीवाशी आणि शासनाच्या कामात अडथळा करण्यासाठी हा मुद्दामून आम्हाला प्रोत्साहित करतो आणि आमचा पगार सुद्धा देत नाही. याच्यासाठी त्याच्यावर आता लगेच निलंबनाची कारवाई करावी आणि त्याच्यावर सदस्य मनुष्यवध गुन्हा दाखल करावा आणि जे शासनामध्ये जे आता रुग्णसेवेत जे अडथळा आला त्याच्यावर सुद्धा त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. इथून पुढे जो पेमेंट मागील पेमेंट जे देत होते तोच पेमेंट द्यावा, नाहीतर यांनी यांचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन गुंडाळून यांनी जावं. ही भारतीय कामगार सेनेची आमच्या मागणी आहे आणि सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
यामध्ये आपल्या पगारामध्ये काही भ्रष्टाचार होण्याची शक्यता आपल्याला वाटते का? सर भ्रष्टाचार नाही तर काय, तुम्ही सांगा. गेल्या मागे 2024 मध्येच 27,000 रुपये आम्हाला कागदपत्री होता, त्याच्यात 18,200 आमच्या अकाउंटला यायचा. आता 2 महिन्यात असं काय घडलं की आम्हाला 12,000 रुपयावर जेवून बसावं लागलं, 13,000 रुपये. तर आम्हाला वाटतं की हे सगळे मिळालेलं तर याच्यात मोठा भ्रष्टाचार आहे. तरी मीडियाच्या माध्यमातून सांगतो की मीडियावाल्यांनी यांचा भ्रष्टाचार काढून याला योग्य ते हे करावे आणि न्याय द्यावा. आणि जे मीडिया असते ते आपल्या पूर्ण याचा चौथा स्तंभ मानला जातो. तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन यांचा पूर्ण भ्रष्टाचार व यांचे काळे तरतूद बाहेर काढावे असं मी मीडियाच्या द्वारे सगळ्या जनतेला आणि घाटी प्रशासनाला कळवतो आणि माझ्या चतुर्थ स्तरीय कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगतो. आपला सध्याचा पगार चालू आहे का? सध्या सर पगार आता त्यांनी अचानकपणे पगार करतो म्हणायला, आता कुणाच्या याला आता टाकतो म्हणायला, कुणाला 12,000 टाकायलेत असं आम्हाला कळायलं. आणखी कुणा बघितलं नाही, पण तो म्हणायला की 12,000 13,000 आता टाकायले, कारण का हे आंदोलन झाल्यामुळं. पण एवढे दिवस आम्ही सांगायलो याचं कुठलंही दखल घेईनात. आता हे आंदोलन झाल्यामुळं याची थोडी प्रक्रिया चालू आहे, पण याच्यात काय बदल ते पेमेंट मध्ये करणार नाही. यामध्ये जे येणार आहे आपल्याकडे त्यांना गैरसोय होण्याची शक्यता. हा सर ते त्यांच्यामुळे होते. रुग्णसेवेत आम्ही यांना 1 महिन्यापासून हे काळ्या फित्या लावल्या की आमची इच्छा नाही की आम्हाला रुग्णसेवेत अडथळा करायचं नाही, पण हे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टदार हे दोन्ही मिळून मनुष्याच्या जीवाशी खेळाले आणि रुग्णाच्या जीवाशी खेळायलेत. आम्ही याला वारंवार सांगायलो यांना की तुम्ही रुग्णाच्या जीवाशी खेळू नका आणि कुणा याच्या जीवाशी खेळू नका. हे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघे मिळून हे रुग्णाच्या जीवाशी खेळायलेत. माझं नाव धम्मपाल परगणे, भारतीय कामगार सेना अध्यक्ष, कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. इथले सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, माझे माय बहिणी, माझ्यासोबतले काही माझे बंधू त्यांना कॅन्सर सारख्या आजाराने झुंजत आहेत. आम्ही मागे 6 महिन्यापूर्वी 18,200 पगार आम्हाला यांनी दिलाय आणि 2 महिन्यानंतर यांनी आम्हाला 13,925 रुपये एवढा पगार केलाय. प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही आमचा पगार एवढा कमी कसा केला, कोणता GR आहे. आम्ही DMRला, संचालकाला, सचिवला, कामगार मंत्री यांना सगळ्यांना निवेदन दिलेत, आम्हाला त्यांचं काही उत्तर मिळालेलं नाही. प्रशासनाला मौखिक आणि लेखिक आम्ही खूप कारवाई केली तरी प्रशासन म्हणतो आमचा तुमच्याशी काही संबंध नाही. संबंध कस का नाही? तुम्ही 12 वर्षापासून आमच्या कर्मचाऱ्यांना राबवून घेतात. आतापर्यंत आम्ही ते कर्मचाऱ्यांना बोलतोय, आमचे यशवंत मामा त्यांना कॅन्सर सारख्या आजारांचे मामा झुंजत आहेत. आज एक मावशी आमच्या त्या कॅन्सरने आजारी वारल्यात, त्यांचं घर कोण चालवणार, त्यांच्या लेकरांना कोण बघणार? त्यांना बोललं तर एका म्हणतात आमचा आणि तुमचा काही संबंध नाही. संबंध कस काय नाही? प्रशासनाला एवढं सांगणं आमची मागणी, आज आमची मागणी पूर्ण करण्यात यावी. आम्हाला तुम्ही परमनंट करणार नाही, परमनंट तुम्हाला दिलेला ऑर्डर आहेत तरी तुम्ही ते हे करत नाही. प्रशासन तुम्हाला DMRने अधिकार दिलाय की बाबा तुम्ही यांचे 365 दिवस झालेत की तुम्ही आम्हाला माहिती द्या. ही माहिती देत नाही कारण की यांना त्यांची टक्केवारी मिळत नाही. यांना टक्केवारी मिळणार नाही म्हणजे यांचे घर भरणार नाही. मग आम्ही हे सांगतोय अधिकारी लोकांनी, आम्ही या अधिकाऱ्यांना खाली मुंडकावरती पाय केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या माय बहिणी ह्या उपाशी राहतात. आमच्या मावश्या, त्या मावशांचे यायला जायला पैसे आहेत. आमच्या गवळे मावशी त्यांच्या हसबंड 3 महिन्यापासून झुंजत आहेत, त्यांना पॅरालिसचा अटॅक आलाय. त्या स्टाफ कडून पैसे घेतो, ह्या स्टाफ कडून 2,000, त्या स्टाफ कडून 2,000. आमचं होणार कसं काय? यासाठी आम्ही शासनाला सांगतो की आमचा पगार लवकरात लवकर करण्यात यावा आणि परमनंट करण्यात यावा.